अंमळनेर येथे वासरे येथील कोल्हे परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सव निमित्त भव्य मिरवणूक, कानबाई माता लग्न, महाप्रसाद वाटप। वासरे येथील कोल्हे परिवार हे अंमळनेर येथील कलागुरु ड्रीम सिटी आर.के. नगर या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्या श्री कानबाई मातेचं घरात स्थान होते। सदर कानबाई मातेचे विखंडित झाल्याने याबाबत अंमळनेरचे दादू भगत यांना या संदर्भात माहिती दिली असता दादू भगत यांनी कानबाई मातेचा उत्सव, कानबाई मातेचं स्थापना करावी असे सांगितले होते। त्यानुसार वासरे येथील कोल्हे परिवाराच्या वतीने अंमळनेर येथील कलागुरु ड्रीम सिटी आर.के. नगर या ठिकाणी कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। त्यानिमित्तानेच दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी कलागुरु ड्रीम सिटी आर.के. नगर या ठिकाणी भगत आगमन, गवर्णी आगमन, सायंकाळी 6 वाजता रास पूजन, गहू दळणे, पीठ गाळणे, कानबाई माता हळद लावणे, मंडप बांधणे आदी कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी पाणी आणणे, ध्वज मिरवणूक, रत्न आणणे, कुंभार, सुतार, मांग, रत्न आणणे व सायंकाळी भव्य स्वरूपात या ठिकाणी संपूर्ण परिसरातून श्री कानबाई माता मिरवणूक काढण्यात आली। अतिशय ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत डोक्यावर कानबाई माता घेऊन या ठिकाणी अंमळनेरचे दादू भगत यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदविला। तर त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या मार्गदर्शनात सदर श्री कानबाई माता उत्सव हा पार पडत असून आज भव्य मिरवणूक श्री कानबाई माता मिरवणूक या ठिकाणी पार पडली। तर सायंकाळी 7 वाजता कानबाई माता लग्न व महाप्रसाद वाटप करण्यात आला। तसेच यावेळेस नारळ पर्णे व भगत बैठक घेण्यात आली। त्याचबरोबर सलग दुसऱ्या दिवशी 16 डिसेंबर 2024 रोजी श्री कानबाई माता विसर्जन मिरवणूक भव्य स्वरूपात काढण्यात येणार असून आज श्री कानबाई माता मिरवणूक काढण्यात आली। तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी वासरे येथील कोल्हे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने तर यावेळी या कानबाई मातेचं पूजन विजयलाल पाटील सैनिक व सौ रेणुका विजय पाटील यांच्या हस्ते श्री कानबाई मातेचं या ठिकाणी पूजन करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी झुलाल भगवान पाटील काका, गोकुळपला पाटील काका, मुरलीधर शिवराम पाटील काका आदी संपूर्ण पाटील परिवार या ठिकाणी उपस्थित होते। तर अतिशय उत्साहात सदर श्री कानबाई माता उत्सव हा पार पडत आहे।
सर्वांना अक्षता वाटून द्या. सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मान्वती वेदिका क्षिप्रा सावधान असितगिरी समस्या तद्वल गण सुदिन तदे
कोण बोलतोय? बोला. हाँ, जय माता जी. दादू पार्वती नंदगिरी जोगी श्रीमंत आंबणेर शहरात कानबाई माताचा उत्सव 14 तारखेपासून आम्ही यांच्या घरी आलो. कानबाई माताचे रास वगैरे खुंदे, कानबाई माताला हळद वगैरे लावली, सर्व गाणे गीत वगैरे सर्व काही भव्य दिव्य लोकांनी कार्यक्रम केला.
पूर्व काळापासून त्यांच्या घरामध्ये कानबाई माता होते. 3 ते 4 पिढ्यांपासून कानबाई माता यांच्या घरात होते. यांचं मूळ गाव क्षेत्र आपलं वासरापासून कानबाई माता ते मातांच्या घरात संकट विघ्न वगैरे सर्व त्या लोकांना धावलं. दादांनी सर्व भाऊबंद मिळून परिवार कुटुंब सर्वांनी मोठा माताजीचा उत्सव केला. माताजी चरणी आमची हीच प्रार्थना आहे तर सर्व त्या परिवारांना त्या सुख चैन शांती समृद्धीची सर्व मनोकामना पूर्ण कानबाई माता चरणी आमची हीच प्रार्थना आहे. जय माताजी. वार रविवार 15 तारखेला आम्ही सकाळी दहजरवण वगैरे केलं, पाणी आणलं, कस्तुरी आणणे, कुंभार सुतार मांग रत्न वगैरे आणून संध्याकाळी माताजीची 5 वाजेला भव्य देवी मिरवणूक काढून माताजी लग्न सोहळा लावला. आता अन्नदान महाप्रसाद वगैरे आहे. सकाळी लगेच सोमवारी विसर्जन. मी विजय पाटील. आमच्या घरामध्ये खूप दिवसापासून आमच्या आजोबा पंजोबा यांच्या हातची कानबाई होती आणि आमच्या म्हणजे जी पुढची मागची पिढी आहे यांनी म्हणजे थोडं कानबाईकडे लक्ष दिलं होतं म्हणून कानबाई आमच्या स्वप्नामध्ये किंवा आमच्यासोबत कुठली संकट वगैरे करायचं म्हणून आम्ही दादांना भेटलो की दादा असं आहे आमच्या घरात. मग दादांनी आमची गोडी वगैरे बघितली. त्याच्यात दादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या कानबाईला काय झालेलं आहे कुठे आहे आणि ते घरी आम्ही बघितलं. खरंच आमची कानबाई एका साईडला तडा पडला होता आणि आमच्या कानबाईसोबत कल्याण नव्हतं म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये असं नवरा बायकोचं असं गमत नव्हतं म्हणून ते पण आम्ही दादांना सांगितलं. मग दादांनी पुढे मार्गदर्शन दिलं आम्हाला आणि 3 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी केला. कानबाई चरणी आमची हीच प्रथा आहे. आमचा पण आशीर्वाद त्यांच्यावर राहो आणि सर्व जे परिवार पासून जे चूक भूल असेल माताजी जाणारीला आम्ही एकच विनंती करतो सर्व ते परिवाराला सुख शांती देव. बोला कानबाई माता की जय.